नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तू मला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. सानिकाची आई सरकारला सांगते सानिका तिच्या खोलीत आहे, म्हणून सरकार धावत पळत सानिकाच्या खोलीत येऊन बघतो. सानिका आणि विभा तिथे बसलेली असते. सरकार येऊन विचारतो, हे सगळं काय होतं? त्यावर विभा म्हणते साखरपुडा होऊ नये म्हणून सानिकाने स्वतःला पेटून घ्यायचा प्रयत्न केला. पुढे ती म्हणू लागते, आता तूच समजव काहीतरी हिला, माझं तर ती ऐकतच नाहीये. विभा तिथून निघून जाते. सरकार सानिकाजवळ जाऊन तिला विचारतो, काय गरज होती हे सगळं करायची? तुम्हासनी काही झालं असतं मग? त्यावर सानिका म्हणते, काय झालं असतं? जीवच तर गेला असता. सानिका जेव्हा असं बोलते तेव्हा सरकार तिच्या तोंडावरती हात ठेवतो आणि म्हणतो, चुकून बी परत असलं काही बोलू नका. तुम्हाला काही झालं असतं तर माझं काय झालं असतं? त्यावर सानिका म्हणते, ठीक आहे, मी नाही बोलत. पण आता तू बोल, सांग तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही? त्यावर सरकार दरवाजाजवळ येतो आणि कोणी आहे की नाही बघतो. सानिकाला म्हणतो, अहो जरा हळू बोला ना, कोणीतरी ऐकल. त्यावर सानिका म्हणते, ऐकू दे, मला नाही फरक पडत, पण मला आज माझं उत्तर पाहिजे. ती विचारू लागते, बोल ना राजा, कशाला आलास तू? तुझं जर माझ्यावर प्रेम नाही तर कशाला आलास तू? त्यावर सरकार म्हणतो, तुम्ही बरे आहेत की नाही हे बघायला आलो. सानिका म्हणते, तुझं जर माझ्यावर प्रेमच नाही आहे तर मी बरी असेन नसेन काय फरक पडतो तुला? पुढे ती म्हणते, तू जरी सांगत नसलास तरी मला कळतं, पण तू तुझ्या तोंडाने का कबूल करत नाही आहेस की तुझं माझ्यावर प्रेम आहे? प्रत्येक वेळेस स्वतःचा जीव धोक्यात टाकून मला वाचवायला आलायस तू. प्रत्येक संकटात माझ्या पाठीशी उभं राहिलास तू. मला जसं पाहिजे होतं अगदी तसंच डेकोरेशन केलंस तू. एवढं सगळं होऊनही तू का मनातलं बोलत नाही आहेस? सानिका सरकारचा हात तिच्या डोक्यावर ठेवून म्हणते, तुला माझी शपथ आहे, खरं सांग तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही? असेल तर वय म्हणून सांग, नसेल तर नाही म्हणून सांग, पण आता तुला उत्तर द्यावंच लागेल. त्यावर सरकार कबूल करतो की त्याचं सानिकावर प्रेम आहे. हे ऐकून सानिकाला मात्र खूप आनंद होतो. सरकार त्याच्या गुडघ्यावर बसतो आणि सानिकाचा हातात हात घेऊन म्हणतो, लई आवडतेस तू मला. हे ऐकून सानिका मात्र सरकारला जोरात मिठी मारते. सरकार विचार करू लागतो, मी कळशीचा आहे हे जर सानिकाला कळालं तर तिला लई त्रास होईल. तेवढ्यात सानिका सरकारला म्हणू लागते, किती दिवस झाले मला हे ऐकायचं होतं. आणि ती सरकारला म्हणू लागते, मला वचन दे तू माझी साथ कधीच सोडणार नाहीस. त्यावर सरकारही सानिकाला वचन देतो. इकडे पंकजा म्हणत असते, काय तर बाई, आपल्या घराला कुणाची दृष्ट लागलीये? बया, एवढा चांगला साखरपुडा ठरवला आणि मुहूर्त चुकला? ज्या कोणाची नजर लागली असेल ना आपल्या घराला त्याचे डोळे फुटो, त्याचं वाटोळं वाटोळं हो, बिन लग्नाचं राहो तो. त्यावर सर्वेश म्हणू लागतो, पण सानिकाला काही झालं नाही हे आपलं नशीब, तिला जर काही झालं असतं मग मी असं म्हणून नाटक करू लागतो. त्यावर पंकज सर्वेशच्या जवळ येऊन म्हणते, सर्वेश उगी उगी, बया अपशकुनच होता ना तो. त्यावर सावित्री म्हणते, वंस एवढं मनाला लावून घेऊ नका, अपघातच होता तो फक्त. त्यावर पंकजा म्हणू लागते, बया वहिनी, पण ह्यो असा अपघात झालाच कसा? मला तर प्रश्नच पडलाय, कसा सानिकाचा पदर असा उडत उडत समईपर्यंत गेलाच कसा? न वादळ होतं न वारा, कसं जाईल समईपर्यंत? त्यावर साहेबराव म्हणतात, म्हणजे तुला काय म्हणायचंय? का सानिकानं मुद्दामून साडीला आग लावून घेतली? त्यावर पंकजा म्हणू लागते, तसं नाही दादा, उगी मला प्रश्न पडला आणि बोलून दाखवलं मी एवढंच. पुढे ती म्हणते, चुकलंच माझं. बया, आमचे हे असते ना नक्कीच शोधून काढलं असतं काय कारण आहे ते, पण आमचे हे गेले तुझ्यासाठी जेलात. आता जे घडायचं ते घडून गेलं. पुढे ती म्हणू लागते, नको बया, त्या साखरपुड्याच्या आठवणी बी नको आणि तो साखरपुडा बी नको. त्यावर साहेबराव आणि सावित्री तिच्याकडे बघू लागतात. सावित्री तिला विचारू लागते, म्हणजे साखरपुडा करायचा नाही आता? त्यावर पंकजा म्हणते, नाही, आता डायरेक्ट लग्न करायचं, ते बी धूमधडाक्यात. आता आपण एवढी तयारी केली आणि असं झालं. जाऊ दे, नशिबाचा भाग असतो तो ज्याचा त्याचा. आता जे झालं ते झालं दादा. आता एवढा पाऊस संपला की आपण लग्न लावून टाकू. त्यावर साहेबराव म्हणू लागतात, आपण पंकजा म्हणते तसंच करूया, पण आता आपण शांत राहूया, कारण पाऊस संपायला येळ आहे अजून. पुढे ती म्हणते, पण लग्नाच्या तयारीला तर सुरुवात करू दादा. त्यावर सावित्री म्हणू लागते, आहो पण इतकी घाई कसली आहे? त्यावर पंकजा म्हणू लागते, बया वहिनी, अगं साखरपुडा घरातल्या घरात होता, आता लग्नाची तयारी तर करावं लागेल ना, साहेबरावाच्या पोरीचं लग्न आहे तसं वाटायला नको का?
त्यावर साहेबराव म्हणतात, ठीक आहे, आपण मुहूर्त काढायला घेऊयात. त्यावर पंकजा म्हणते, बया ठीक आहे, आता आता दादानीच परवानगी दिली आहे, मग काय म्हणायचं. त्यावर सावित्री मात्र खुश नसते आणि साहेबराव तिथून निघून जातात. इकडे सानिका तयार होत असते आणि सानिकाची आई म्हणजे सावित्री तिथे येते. सानिकाला एवढं खुश बघून तिला आश्चर्य वाटते आणि ती सानिकाला विचारू लागते, सानू हे सगळं काय? त्यावर सानिका म्हणते, कुठं काय? त्यावर ती विचारते, अगं काल तुझा साखरपुडा होता होता राहिलं आणि तुझ्या जीवावर एवढे बेतलं तरी तू खुश आहेस. त्यावर सानिका म्हणते, मम्मी आता जे काही झालं ते आपण बदलू शकतो का? जे झालं ते झालं आणि मी काय आता तेच दिवसभर घेऊन बसू का? पुढे ती म्हणते, आणि तूच म्हणते ना मम्मी, एखादी वाईट गोष्ट घडली तर माणसाने सोडून द्यायचं असतं आणि पुढे जायचं असतं, आणि मग तू आता असं का बोलतेस? त्यावर सानिकाची आई म्हणते, वय पण ही गोष्ट वेगळी आहे. पुढं जाणं वेगळं आणि एखादी वाईट गोष्ट घडली त्यावर खुश होणं वेगळं. आणि ती विचारू लागते, सानू काय चाललंय हे खरं खरं सांग मला. त्यावर सानिका म्हणते, अगं कुठं काय चाललंय? त्यावर तिची आई म्हणते, सानू काही झालं तरी मी तुझी आई आहे. तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद दिसतोय मला. अगं किती बी काही झालं तरी साखरपुडा मोडल्यावर आनंदी होणाऱ्यातली तू नाही आहे. तुझ्या भावना जरा कंट्रोल कर सानू. त्यावर सानिका विचार करू लागते का आता सगळ्यांच्या नजरा माझ्यावर असतील, त्यामुळे काही बी झालं तरी मला माझ्या भावना कंट्रोल करायला लागतील. सानिकाची आई बोलू लागते, बाळा अगं काय झालंय आपल्या घराला, कुणाची नजर लागली समजत नाही, पण आता यापुढे असं विपरीत घडायला नको, आणि चल नाश्ता करू, म्हणून ती तिला तिथून घेऊन जाते. इकडे सर्वजण नाश्त्यासाठी आलेले असतात. तेवढ्यात सानिका आणि सावित्री तिथे येते. सर्वेश सानिकाला विचारू लागतो, बरं वाटतंय ना आता? त्यावर सानिका म्हणते, वय राजा विचार करत असतो आता किती बी काही झालं तरी प्रॅक्टिसला मी सानिकाला घेऊन जाईल आणि सगळं काही सांगून टाकेल. सावित्री म्हणत असते, मी काय म्हणते, आपण उद्या संक्रांत आहे, सगळेजण सेलिब्रेट करू का? नाही म्हणजे झालं गेलं सगळं विसरून नव्याने सुरुवात करूया असं मला वाटतं. त्यावर पंकजा म्हणते, वय वय आता काहीतरी भारी करू आपण. त्यावर सावित्री पंकजाला म्हणते, तुम्हाला लाडू आवडतात ना, मग मी तुमच्यासाठी लाडू बनवते, तुम्ही कराल का मला मदत? त्यावर पंकजा म्हणते, अगं वहिनी केली असती, पण मला सकाळपासून ना बरंच वाटत नाही, माझी तब्येत. पण सानू आहे की ती करील की तुला मदत. त्यावर सानिका म्हणते, होय होय मी करेल मदत. पुढे ती म्हणते, उद्या संक्रांत आहे, त्यानिमित्ताने आपण सगळ्यांनी काळ्या रंगाचे कपडे घालायचे का? सानिका उठून जायला लागते. तेवढ्यात सरकार तिला म्हणतो, मॅडम नाश्ता झाला असेल तर आपण प्रॅक्टिस करायची का? त्यावर सानिका म्हणते, मला नाही करायची प्रॅक्टिस, मला उद्याची तयारी करायची. त्यावर सरकार विचारतो, कसली तयारी? इकडे दुसऱ्या दिवशी सानिकाची आई तिळीचे लाडू बनवायला घेते. ती तीळ भाजते, गूळ काढते आणि लाडू तयार करायला बसते. तेवढ्यात सरकार तिथे येतो आणि विचारू लागतो, आई मी करू का मदत तुम्हाला? त्यावर सावित्री विचारते, तुला येतात का लाडू? त्यावर तो म्हणतो, हो आईला मी मदत करत असतो कधी कधी. आणि तो लाडू वळतो. त्यावर सावित्री म्हणते, अरे वा जमतंय की तुला. तेवढ्यात सानिका तिथे येते आणि त्याला विचारते, तू काय करतोयस? तो म्हणतो, काय करतोय म्हणजे? अगं लाडू वळतोय. त्यावर सानिका म्हणते, आपल्याला जे काम येत नाही ना त्यात लुडबुड करू नये माणसानी. त्यावर सरकार म्हणतो, मग तुम्ही काय करता इथे? त्यावर सानिका म्हणते, म्हणजे तुला काय म्हणायचंय? त्यावर सावित्री हसू लागते आणि तिघंही लाडू वळायला बसतात. सावित्रीचं लक्ष नसताना सानिका सरकारला लाडू भरवते आणि ती सरकारला तिला भरवायला सांगते. तेव्हा सरकार नाही म्हणतो. ती जबरदस्तीने त्याचा हात धरते आणि तोंडात घालते आणि सरकारला चावा बसतो आणि तो जोरात ओरडू लागतो. त्यावर सावित्री म्हणते, अरे काय झालंय? त्यावर सरकार म्हणतो, काही नाही, चटका बसला. त्यावर सानिका म्हणते, पाण्यात हात घाल, चटका बसलाय ना, आणि दोघंही हसू लागतात. इकडे संध्याकाळी सरकार सानिकाला पत्र लिहायला घेतो आणि त्यात लिहितो, माझं हे पत्र वाचून कदाचित तुला आश्चर्य वाटेल आणि सहज बोलण्यापेक्षा पत्राद्वारे का सांगतोय असं तुला वाटेल, पण कधीकधी आपल्याला जे समोर सांगता येत नाही ना ते पत्राने सांगता येतं. मी जे लिहिणार आहे त्याने तुझं मत कदाचित बदलेल, पण खरंच तुला कळालं पाहिजे. पुढे तो लिहू लागतो, माझं नाव राजा नाही सरकार आहे आणि मी कळशीतल्या आप्पांचा मुलगा आहे. मला हे लपवायचं नव्हतं, पण जेव्हा हे काम माझ्याकडे आलं तेव्हा मला हे लपवण्यापरी पर्याय नव्हता, म्हणून मी इथं आलो. कदाचित हे वाचून तुझं मत बदलेल, पण माझं तुझ्यावरचं प्रेम कमी होणार नाही. असं म्हणून तो सानिकाच्या खोलीत जाऊन सानिकाच्या उशाशी ते पत्र ठेवतो.
त्यात असंही लिहिलेलं असतं, जर तू मला ॲक्सेप्ट केलं तर उद्या पिवळ्या रंगाचे कपडे घालून टेरेसवर येशील. सकाळी जेव्हा अलार्म वाजतो तेव्हा सानिकाला जाग येते. सानिका मोबाईल हातात घेऊन अलार्म बंद करते. तेव्हा पतंगाबरोबर ते पत्रही खाली पडतं. सानिका उठते आणि फ्रेश व्हायला जाते. इकडे विभा सानू सानू म्हणून आवाज देत येते. तेवढ्यात सावित्री तिथे येते. विभा सावित्रीला संक्रांतीच्या शुभेच्छा देते आणि तिच्या पाया पडते आणि सानिका कुठे असं विचारू लागते. त्यावर सावित्री म्हणते, सानू अजून उठली नाही आहे तिच्या रूममध्ये, जा बघ. विभा जेव्हा सानिकाच्या रूममध्ये येते तेव्हा सानिका तिथे नसते. विभा तिला आवाज देऊ लागते. तेव्हा सानिका मी फ्रेश होते असं म्हणून तिला तिथे ठेवलेले पतंग घेऊन जा म्हणते. विभा जेव्हा ते पतंग उचलून जायला लागते तेवढ्यात पंकजा येते आणि तिचा धक्का लागतो आणि पतंग खाली पडतात. तेव्हा पंकजा म्हणते, अगं विभे जरा नीट बघून चालत जा. विभा पतंग उचलते आणि जाते. तेव्हा पंकजाचं लक्ष खाली पडलेल्या चिठ्ठीकडे जातं आणि ती चिठ्ठी उचलते आणि वाचू लागते. इकडे सरकार आणि सर्वेश पतंग उडवण्याची तयारी करत असतात. तेव्हा सरकार विचार करू लागतो, सानिका का नाही आली अजून? तिने ते लेटर वाचलं असेल की नाही? का ती तिच्या घरच्यांना घेऊन येत असेल? काय झालं असेल? तेवढ्यात सर्वेश त्याला म्हणतो, कसला विचार करतोयस? पतंग बांध ना. तेवढ्यात विभा तिथे येते आणि सरकार तिला विचारू लागतो, सानिका मॅडम कुठे आहे? त्यावर विभा म्हणते, फ्रेश होते ती, येतेच आहे. थोड्या वेळात साहेबराव आणि सावित्री तयार होऊन तिथे येतात. साहेबराव विभाला विचारतात, अगं सानिका कुठे आहे? विभा साहेबरावांना संक्रांतीच्या शुभेच्छा देते आणि त्यांच्या पाया पडते. पुढे ती म्हणू लागते, ती तयार होते आणि मी जर तिला विचारायला गेले तर ती माझ्यावरच ओरडल. तेवढ्यात सानिका तिथे येऊन विचारू लागते, कोण ओरडल? सानिकाने पिवळ्या कलरचा ड्रेस घातलेला असतो. सगळेजण तिच्याकडे बघू लागतात. सरकारचं लक्ष सानिकाकडे जातं आणि सरकार मात्र खुश होतो. सानिका तिथे येऊन सगळ्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देते. तेव्हा सावित्री तिला विचारू लागते, हे काय? पिवळ्या रंगाचा ड्रेस का घातलाय? काळा रंग ठरला होता ना? त्यावर सानिका म्हणते, अगं हो मम्मी, पण माझ्याकडे चांगला काळा ड्रेस नव्हता, मला हा घालावा वाटला म्हणून घातला. त्यावर साहेबराव म्हणतात, बरं ठीक आहे, चला आता आपल्याला पतंग उडवायची, पतंग उडवायला घ्या. सानिका सरकारजवळ जाऊन उभी राहते आणि विचारू लागते, कशी दिसते मी? त्यावर सरकार म्हणतो, बरी दिसते. हे ऐकून सानिका नाराज होऊन त्याच्याकडे बघू लागते. सरकार तोंड फिरवतो आणि मनात म्हणतो, काय दिसतीये यार, आणि पुन्हा सानिकाकडे बघू लागतो आणि छान दिसते असं हातानेच तिला खुणवतो. त्यावर सानिका मात्र खूप खुश होते. तेवढ्यात पंकजा तिथे येते. पंकजा सानिका आणि सरकारला असं बघून खुश होते, कारण तिने सरकारने सानिकाला लिहिलेली चिठ्ठी वाचलेली असते. तेव्हा तिला समजतं की सरकार कळशीचा आहे. त्यावर ती म्हणते, मग मला हुकमाचा हेक्काच गावला की, आणि आत्ता खरी मजा येणार, असं म्हणून ती तिथून निघून जाते आणि सरकारच्या चिठ्ठीची तिच्या चिठ्ठीबरोबर अदलाबदली करते आणि म्हणू लागते, ही राजानं सानिकाला लिहिलेली चिठ्ठी आता ही मी माझ्याजवळ ठेवणार. आणि दुसरी चिठ्ठी घेऊन म्हणते, ही राजाच्या नावानं मी सानिकाला लिहिलेली चिठ्ठी इथं ठेवते आणि ती त्या चिठ्ठ्यांची अदलाबदली करते. सानिका जेव्हा फ्रेश होऊन बाहेर येते तेव्हा तिला ती चिठ्ठी मिळते. ती चिठ्ठी उघडून बघते. त्यात लिहिलेलं असतं, प्रिय सानिका, मी तुझा राजा आणि तू माझी राणी. आपलं एकमेकांवर प्रेम आहे, पण आपली बरोबरी होऊ शकत नाही. मी गरीब, तू श्रीमंत. जर तुझं माझ्यावर प्रेम असेल तर पिवळा ड्रेस घालून ये, तुझाच राजा. इकडे सरकार सानिकाला म्हणत असतो, चिठ्ठी वाचून तू पिवळा ड्रेस घालून आलीस ना, लय भारी वाटलं मला. खरं तर टेन्शन आलं होतं मला. त्यावर सानिका म्हणते, टेन्शन कसलं त्यात, तू बी ना, आणि त्या गोष्टींचा मला काही फरक पडत नाही. पंकजा त्यांच्याकडे बघून विचार करू लागते, आत्ता खरी मजा येणार. कळशीच्या आप्पासाहेब धुमाळ यांचा पोरगा राजा, नाही सरकार, आणि साखरगावाच्या साहेबराव पाटलांची पोरगी म्हणजे सानिका एकमेकांच्या प्रेमात आखंठ, आणि दोघांचे बाप एकमेकांच्या विरोधात. म्हणजे जे वसू आणि विनयचं झालं तेच या दोघांचं बी होणार. नाहीच झालं तरीही पंकजा आहेच हवं ते घडवायला, आणि नुसता धिंगाणा, असं म्हणून ती राजाची चिठ्ठी रुमालामध्ये बांधते. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या भागात. धन्यवाद.